बेलवंडीला 600 एकरामध्ये एमआयडीसी उभी करतोय आणि 600 एकर जमीन मी महसूल मंत्री असताना मोफत दिली आपण एमआयडीसीला असलेल्या नगरच्या एमआयडीसी लगतच तिथे आता एक नवीन विस्तारित एमआयडीसी आपण उभी करतोय त्याचं भूमिपूजन माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण करणार आहोत. एक जिल्ह्यामध्ये हे औद्योगिक वातावरणासाठी निर्माण करायचं आहे की तरुणांना रोजगार निर्माण झाला पाहिजे आणि माझी अपेक्षा आहे की या तिन्ही औद्योगिक वसाहती जर उभ्या राहिल्यात तर किमान 10,000 तरुणांना आपल्या जिल्ह्यात रोजगार मिळेल अशा प्रकारे लक्ष आपण ठेवलेलं आहे. दुर्दैवाने जिल्ह्याच्या औद्योगिक वसाहतीमध्ये भीतीचं व दहशतीचं वातावरण आहे. खंडणी बाजार गोळा झालेले आहेत. परप्रांतीयांना अधिक प्राधान्य नोकरी मिळत आहेत. त्यामुळे आता पुढच्या आठवड्यामध्ये मी सगळ्या उद्योजकांची मीटिंग बोलवलेली आहे की पहिलं प्राधान्य या उद्योगामध्ये आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना दिलं पाहिजे अशा प्रकारची आपण शक्ती करतो. आणि मग ज्या गुणवत्तेच्या प्रकारच्या पात्रतेप्रमाणे मुलं मिळत नसतील तर मग तुम्ही बाहेरचे घ्या ना. परंतु परप्रांतीयांना आणायचं त्यांच्या नावावर खोटा धंदा करायचा असं जिल्ह्यामध्ये दुर्दैवाने एक दूषित वातावरण तयार झालेलं आहे.